क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे तसेच सांगली क्रीडा परिषद व क्रीडा अधिकारी कार्यालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत विटा येथील लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज स्टेट बोर्ड विटाची इयत्ता 11वीतील शिकणारी विद्यार्थिनी कुमारी अंजली महेंद्र माने हिने उत्कृष्ट कामगिरी करत गोळाफेक या प्रकारात 9.75 मीटर अंतरावर गोळा फेकून विभागीय स्पर्धेसाठी निवड निश्चित केली। अंजलीच्या या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण विद्यालयात आनंदाचं वातावरण निर्माण झालं। तिच्या परिश्रम, चिकाटी आणि क्रीडा कौशल्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट सदाशिवराव भाऊ पाटील, अध्यक्ष ॲडव्होकेट वैभवदादा पाटील, कार्यकारी संचालक श्री पी.टी. पाटील, प्राचार्य श्री सुहास तळेकर तसेच कोऑर्डिनेटर कल्पना पाटील यांनी अंजलीचे मनपूर्वक अभिनंदन करत तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या। अंजलीने दाखवलेली कामगिरी ही केवळ वैयक्तिक यश नसून आपल्या संस्थेच्या क्रीडा परंपरेचा गौरव आहे, असं मत प्राचार्य सुहास तळेकर यांनी आपल्या मनोगतात सांगितलं। तिच्या या यशामध्ये क्रीडा विभागाचे सूरज मगदूम आणि शिवराज पाटील यांचं अनमोल मार्गदर्शन अंजलीला मिळालं। त्यांनीही अंजलीच्या यशाचं कौतुक करत विभागीय स्पर्धेत तिच्याकडून अधिक उत्तुंग कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली। अशा या प्रतिभावान खेळाडूला विभागीय तसेच राज्य स्तरावर यश मिळावं अशा सर्व शिक्षक वर्ग, विद्यार्थी वर्ग व आदर्श परिवारातर्फे शुभेच्छा दिल्या गेल्या। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।